Hello everyone, and once again welcome to my channel Let's Eat Mathematics. So under Let's Eat Mathematics, our method number next is regula falsi method. So in regula falsi method, our task is exactly same. So what is our task? You just find out approximate root of the equation. Okay, actually in our last method, that is bisection method मध्ये ही आपलं task काय होतं? Find approximate root of the equation. So once again our task is same, process is exactly same. की जी बायसेक्शन मध्ये प्रोसेस होती एक्झॅक्टली सेम प्रोसेस आपण रेग्युलर फाल्सी मेथड मध्ये यूज करणार आहे, बट ओनली फॉर्म्युला इज डिफरंट. ओके, मीन्स रेग्युलर फाल्सी मेथड अँड बायसेक्शन मेथड लुक्स लाईक प्रोसिजर वाइज सेम. ओके, यांच्यामध्ये डिफरन्स काय असणार आहे? ओनली फॉर्म्युला हा एक डिफरन्स असणार आहे. क्लिअर? सो वन्स अगेन वाया एक्झाम्पल या रेग्युलर फाल्सी मेथडला आपण डिस्कस करूया. ओके, सो नाव स्टार्ट विथ एक्झाम्पल नंबर 1. ओके, सो दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. फाइंड रियल रूट ऑफ द इक्वेशन x cube minus 2x minus 5 equal to 0 with the help of regular falsi method. ओके, आणि ब्रॅकेट मध्ये काय मेन्शन केलंय? सॉल्व अप टू 2 इटरेशन्स. काय मेन्शन केलंय ब्रॅकेट मध्ये? सॉल्व अप टू 2 इटरेशन्स. मीन्स व्हॉट? अप टू 2 इटरेशन्स तुम्हाला सॉल्व करायचे, म्हणजे 2 स्टेप्स फक्त कंप्लीट करायचे. क्लिअर आहे? मे बी समटाइम्स इन आवर एक्झाम ब्रॅकेट मध्ये मेन्शन केलं असेल सॉल्व अप टू 3 इटरेशन्स. ओके, सो ब्रॅकेट मध्ये जेवढे इटरेशन्स त्यांनी विचारले असतील, यू जस्ट फाइंड आउट दोज नंबर ऑफ इटरेशन्स. अदरवाइज समटाइम्स एक्झाम्पल मध्ये ब्रॅकेट हा मिसिंगच असेल. ओके, म्हणजे हा क्वेश्चन प्रेझेंट असेल विदाउट ब्रॅकेट. सो दॅट टाइम क्वेश्चन अरायझेस की किती इटरेशन्स पर्यंत सॉल्व करायचे. तर त्या मोमेंटला ऑलवेज रिमेंबर एव्हरी मेथड ही अप टू 3 इटरेशन्स पर्यंत कंपल्सरी सॉल्व करायची. ओके, म्हणजे ब्रॅकेट मध्ये काहीच मेन्शन केलं नसेल तर कुठपर्यंत सोडवायचे? अप टू 3 इटरेशन्स. क्लिअर आहे? सो प्रोसेस सेम आहे म्हटलं तुम्हाला मी, है ना. बायसेक्शन मेथडची प्रोसेस एक्झॅक्टली सेम फॉलो करायची. काय प्रोसेस आहे? स्टेप नंबर 1 इज फॉर एव्हरी एक्झाम्पल एक्झॅक्टली सेम. सो स्टेप नंबर 1 इज गिव्हन इक्वेशन, लिहिलं मस्त मध्ये. क्लिअर? देन स्टेप नंबर 2, जी इक्वेशनची LHS असेल त्याला नाव काय देतोय आपण? एफ ऑफ एक्स. सो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू LHS ऑफ आवर एक्झाम्पल, सॉरी LHS ऑफ आवर इक्वेशन. So this is equation number 2. Then next process is our task number first is find out interval of the root. म्हणजे रूटचं इंटरवल आपल्याला फाइंड आउट करायचंय. दॅट इज आवर स्टेप नंबर नेक्स्ट. ओके, आणि रूटचं इंटरवल फाइंड करण्यासाठी आपण स्टार्ट करतो रिप्लेसमेंट ऑफ व्हॅल्यूज ऑफ एक्स. कारण एक्सला काय म्हणतो आपण? रूट ऑफ द इक्वेशन. म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूज आपल्याला रिप्लेस करायच्यात. कुठपर्यंत रिप्लेस करतो आपण? एक फंक्शन पॉझिटिव्ह आणि सेकंड फंक्शन निगेटिव्ह व्हॅल्यू जोपर्यंत तुम्हाला प्रोव्हाइड करत नाही तोपर्यंत ही प्रोसेस आपल्याला कंटिन्यू करायची. क्लिअर फ्रेंड्स? सो एक्सची व्हॅल्यू मी 0 रिप्लेस केली इन एफ ऑफ एक्स. सो आय सिम्पली गेट निगेटिव्ह व्हॅल्यू. देन आय रिप्लेस एक्स इक्वल टू 1. सो वी गेट f of 1 is equal to -6. If I replace x equal to 2, then again we get negative value, and if we replace x equal to 3, then we get positive value. ओके, म्हणजे आपलं टास्क आहे की x च्या व्हॅल्यूज कुठपर्यंत रिप्लेस करायचे? जोपर्यंत एका फंक्शनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह मिळत नाही आणि सेकंड फंक्शनची व्हॅल्यू निगेटिव्ह मिळत नाही तोपर्यंत आपली ही प्रोसेस कंटिन्यू करायची. ठीक आहे, आता इथपर्यंत निगेटिव्हचा सिलसिला कंटिन्यू होता. ओके, इथं काय आले आपल्याला? फंक्शनची पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली. क्लिअर आहे? तर काय करायचंय? जे ओल्ड निगेटिव्ह व्हॅल्यूज आहेत या व्हॅल्यूजला स्किप करायचं आपण. ठीक आहे, म्हणजे आता हे जे 2 व्हॅल्यूज आहेत, एक्स इक्वल टू 2 तुम्हाला निगेटिव्ह व्हॅल्यू देतोय अँड एक्स इक्वल टू 3 तुम्हाला काय दिली व्हॅल्यू? पॉझिटिव्ह व्हॅल्यू दिली. क्लिअर आहे? तर या फंक्शनचं रूट कशामध्ये लाय होईल? 2,3 मध्ये लाय होणार आहे. क्लिअर आहे? म्हणजे हे फंक्शन निगेटिव्ह आहे, हे फंक्शन पॉझिटिव्ह आहे. अँड ऑलवेज रिमेंबर जवळचे फंक्शन्स आपण सिलेक्ट करायचे. कारण जर तुम्ही
हे फंक्शन घेतलं आणि याच्याबरोबर हे फंक्शन घेतलं तर इंटरवलची लेंथ खूप लार्ज होईल है ना. 0 to 3 ही रेंज असेल त्या इंटरवलची. तर शक्यतो काय करायचं आपण, इंटरवलची लेंथ होता होईल तेवढी स्मॉल सिलेक्ट करायची. मग स्मॉल सिलेक्ट करण्यासाठी हे लास्टचे जे दोन फंक्शन्स असतील ना, त्या निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह फंक्शनला आपण पकडायचं फॉर रूट ऑफ द इंटरवल साठी. क्लिअर आहे. सो रूट मीन्स व्हॉट, व्हॅल्यूज ऑफ एक्स, आणि निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह कुठल्या एक्सच्या व्हॅल्यूज देणं दिले, x इक्वल टू 2 न निगेटिव्ह दिला, x इक्वल टू 3 न पॉझिटिव्ह दिला. सो रूट ऑफ द इंटरवल लाईज बिटवीन 2,3. ओके. सो रूट फाइंड करणं हे काय टफ टास्क नाहीये है ना, वन ऑफ द इझिएस्ट टास्क आहे. क्लिअर. सो याच्यामध्ये रूट आहे, तर मी याला काय म्हटलं, फर्स्टला म्हटलं a, सेकंडला म्हटलं b. ओके. मीन्स ऑब्विसली f ऑफ a झाला हा. ओके ना. a कशाला म्हटलंय मी 2 ला, मीन्स दिस वन इज आवर f ऑफ a, अँड b कशाला म्हटलंय मी 3 ला, सो दिस वन इज आवर f ऑफ b. क्लिअर आहे. अँड फॉर रेग्युलर फाल्सी मेथड आवर फॉर्म्युला इज x इक्वल टू a इंटू f ऑफ b मायनस b इंटू f ऑफ a अपॉन f ऑफ b मायनस f ऑफ a. ओके. सो for every approximation, okay, our formula is same. Okay, formula is same. तर या फॉर्म्युलीज मध्ये सिम्पली a, b, f ऑफ a and f ऑफ b ची व्हॅल्यू रिप्लेस करायची. ओके. सो दिस इज द फॉर्म्युला, a इंटू f ऑफ b मायनस b इंटू f ऑफ a अपॉन f ऑफ b मायनस f ऑफ a. व्हेरी सिंपल फॉर्म्युला. ओके. तर व्हॅल्यूज फक्त बघून आपल्याला रिप्लेस करायचे. ठीक आहे. a ची व्हॅल्यू किती आहे, 2 है ना. f ऑफ b किती आहे, f ऑफ b इज इक्वल टू 16 है ना. देन माइनस b इज इक्वल टू 3 है ना, इंटू f ऑफ a इज इक्वल टू -1. ओके. डिवाइडेड बाय f ऑफ b इज इक्वल टू 16, f ऑफ a इज इक्वल टू -1. ओके. एंड वाया कैलकुलेशन वी गेट first iterative value, that is x naught equal to 2.0588. क्लिअर. आता ही x ची व्हॅल्यू आहे, आपण ऑलवेज x ची व्हॅल्यू बायसेक्शन मेथड मध्ये कशामध्ये ठेवायचो आपण, है ना, फंक्शन मध्ये ठेवायचो. कशामध्ये ठेवायचो, फंक्शन मध्ये. तर ही येणारी एव्हरी इटरेशन मधून, एव्हरी अप्रॉक्सिमेशन मधून फाइंड होणारी x ची व्हॅल्यू ऑलवेज कशामध्ये रिप्लेस करायची, f ऑफ x मध्ये रिप्लेस करायची. ठीक आहे. तर ही व्हॅल्यू रिप्लेस केली मी f ऑफ x मध्ये. क्लिअर. सो वाया सम कॅल्क्युलेशन मला काय फंक्शनची व्हॅल्यू मिळाली, निगेटिव्ह व्हॅल्यू. ओके. तर नेक्स्ट तुम्हाला इंटरवल फाइंड आउट करण्यासाठी फंक्शनची व्हॅल्यू काय हवी आहे, पॉझिटिव्ह. क्लिअर. हे फंक्शन निगेटिव्ह आहे, तुम्हाला नेक्स्ट फंक्शन काय हवंय, पॉझिटिव्ह. तर पॉझिटिव्ह फंक्शन तुम्हाला फाइंड आउट करायचंय. पॉझिटिव्ह फंक्शन हे एकच आहे पहा, है ना. ओनली सिंगल फंक्शन असं आहे की जे पॉझिटिव्ह आहे. तर हे पॉझिटिव्ह फंक्शन मी पकडलं, हे फंक्शन निगेटिव्ह आहे. तर हे फंक्शन काय सांगेल तुम्हाला, या दोघांचा प्रॉडक्ट निगेटिव्ह असणार आहे. क्लिअर आहे. म्हणजे इंटरवलचं रूट कशामध्ये लाई होईल, फंक्शन मध्ये जे ब्रॅकेट असतात ना, ब्रॅकेटमध्ये असतात एक्सच्या व्हॅल्यूज. ओके. तर या एक्सच्या व्हॅल्यूज मध्ये इंटरवलचं रूट लाई होणार आहे. क्लिअर आहे. म्हणजे आता हा रूट आहे, सॉरी इंटरवल आहे. इंटरवल मध्ये फर्स्ट व्हॅल्यू काय असणार आहे, a, सेकंड व्हॅल्यू विल बी b. ओके. आता a याला म्हटलंय आपण, है ना, याला म्हटलंय पाहिजे. क्लिअर आहे. सो दिस इज f ऑफ a, आणि याला म्हटलंय आपण b, सो दिस इज f ऑफ b. क्लिअर. सो वन्स अगेन for next approximation our formula is exactly same, a into f of b minus b into f of a upon f of b minus f of a. So once again I replace all the values. A is equal to this one, then f of b is equal to this one, minus b is equal to 3 into f of a is equal to minus 0.3911 upon f of b minus f of a. So I get x1, and x1 is equal to 2.0896. Okay. So via, or we can say that with the help of calculator we can easily find out every value of x very easily, है ना. तर ऍक्च्युअली एक्झाम्पल मध्ये म्हटलंय सॉल्व अप टू 2
2 iterations. Okay, so this is iteration number 1 and this one is iteration number 2. Okay, so 2 iterations complete केल्यानंतर जी x ची व्हॅल्यू असेल ना, so that will be root of the equation. Clear everyone? So I think process exactly same आहे. बायसेक्शन मेथड मध्ये जी प्रोसेस फॉलो केली एक्झॅक्टली वी हॅव टू फॉलो सेम प्रोसेस ऑफ बायसेक्शन मेथड, ओनली डिफरन्स इज फॉर्म्युला. ठीक आहे, बाकी सगळंच्या सगळं सेम आहे, खूप सिंपल मेथड आहे. क्लिअर? होप्स तुम्हाला जमेल. क्लिअर आहे? सो नाव वी विल सी our method number next in our upcoming lecture. Thank you very much.